इथे तुम्हाला संदीप रिव्ह्यू देताना दिसत असेल, म्हणजे याचा अर्थ आज मी एक स्पेशल अशी नॉनव्हेजची रेसिपी केलेली आहे. तर आज मी हिरव्या वाटणातलं मस्त चिकन केलेलं आहे आणि सोबतच बटर गार्लिक नान. या दोन्ही रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. पण आत्ता सुरुवातीला यांचा जो रिव्ह्यू आहे त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की ती मस्त झालेली आहे. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही हिरव्या वाटणातलं चिकन आणि मस्त बटर गार्लिक नानच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन स्वच्छ 3 ते 4 वेळा मी धुवून घेतलेलं आहे. कधीही चिकन धुताना थोडंसं व्हिनेगर वापरून धुतलं किंवा थोडंसं मीठ घालून जर धुतलं ना तर एक चिकन जे आहे ते छान स्वच्छ होतं आणि जे काही बाहेरच्या इम्प्युरिटीज वगैरे त्या चिकनवरती किंवा नॉनव्हेजवरती असल्या तर त्या दूर होतात. म्हणून थोडंसं मीठ घाला किंवा 1 चमचा व्हिनेगर थोड्या पाण्यामध्ये घालायचं आणि हे चिकन किंवा सगळी नॉनव्हेज मस्त धुवून घ्यायची आणि परत 1-2दा असं साध्या पाण्याने किंवा रनिंग वॉटरनी धुवून घ्यायचं. तर याच पद्धतीने मी इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलं. आता याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मॅरिनेशनसाठी मी इथे मीठ, हळद आणि आलं लसूण अर्धा लिंबाचा रस इथे घालू. 2 टेबलस्पून मी इथे दही घालत आहे आणि हे सगळं मिक्स करून या चिकनला आपण मॅरिनेट करू आणि 1 तास बाजूला ठेवून देऊ. आता आज आपण हे हिरव्या मसाल्यातलं जे चिकन करणार आहोत त्यासाठीचं जे वाटण आहे ते तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला भरपूर कोथिंबीर वापरायची आहे. तर मी इथे 2 कप इतकी कोथिंबीर घेतली. 1 कप पुदिना घेतलेला आहे. 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहे. आता या मिरच्या थोड्या कमी तिखट आहे म्हणून मी इतक्या घेतल्या. जर जास्त तिखटवाल्या मिरच्या तुम्ही वापरत असाल तर तुम्ही 5-6 मिरच्या घेतल्या तरीही चालेल किंवा तुमच्याकडे कितपत तिखट खाल्लं जातं तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. सोबतच मी इथे अर्धा चमचा मिरे घेतलेले आहे आणि 2 वेलची घेतली आहे. आपल्याला यामध्ये खूप सारे मसाले वापरायचे नाहीये. फक्त हे हिरवं वाटण जे आहे ना त्याचीच चव लागली पाहिजे चिकनला. म्हणूनच मसाले फार कमी घालायचे आहे. तर इतकेच मसाले घालून आपण आता हे बारीक करून घेऊ. आणि तुम्ही बघितलंत यामध्ये 5-6 मी बदाम घातलेले आहे. त्याने काय होईल, जी आपली ग्रेव्ही आहे ना ती थोडीशी मिळून येईल आणि छान थिक होईल. आणि याची चांगली बारीक पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि परत त्याची छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ. हे बघा, मस्त आपली पेस्ट छान तयार झालेली आहे. आता आपण भाजी तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे. यामध्ये 4 टेबलस्पून तेल घेऊ. तेल छान गरम झालं. आता यामध्ये 3 तमालपत्र घालू. तमालपत्राने फ्लेवर छान येतो. त्यानंतर जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालू आणि चिकन घालताना ना यामध्ये जे पाणी आहे ते नाही घालू. कारण काय होतं, जेव्हा तेलामध्ये हे सगळं पाणी आपण घालतो तर ते उडतं. म्हणून काय करायचं, फक्त जे चिकनचे पीसेस आहेत ते यामध्ये घालायचे आणि जे पाणी आहे ते आपण नंतर ग्रेव्ही ॲडजस्ट करताना टाकू शकतो. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन या तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं परतवून घेऊ. त्यानंतर झाकून याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये 1-1 मिनिटाने आपण हे चेक करू, मिक्स करू आणि परत असंच 5 मिनिटं हे शिजवून घेऊ. हे बघा, 5 मिनिटं झालेली आहे आणि आपण झाकून शिजवल्यामुळे यातलं पाणी जे आहे ते कमी होत नाही. उलट त्याला पाणी सुटतं. तर काहीच प्रॉब्लेम नाही. असंच आपल्याला हे चिकन असं शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे. तर ही जी आलं लसूण पेस्ट आहे ना, जी आपण वाटण तयार केलं होतं तेव्हा पण तुम्ही घालू शकता किंवा तिथे वाटण तयार करताना 5-6 लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आणि ते बारीक करायचं. आता माझ्याकडे आलं लसूण पेस्ट तयार होती म्हणून मग मी इथे आता 1 टेबलस्पून परत आलं लसूण पेस्ट घातली. आता जे आपण हिरवं वाटण तयार केलं होतं कोथिंबीर, पुदिना आणि मिरचीचं ते यामध्ये घालू आणि आता याला छान तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ. इथे मी थोडंसं मीठ घालून घेते 1 चमचा, कारण जे आपण वाटण तयार केलेलं आहे ना त्यापुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि चिकनसाठी जे आपण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला मीठ घालायचं नाहीये. त्याच्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आणि यामध्ये अजिबात
हळद वगैरे घालायची नाही. जर हळद घातली ना तर या हिरव्या चिकनचं पूर्ण रंगच बदलेल, म्हणून हळद घालायची नाही. त्यानंतर मी इथेच 1 चमचा गरम मसाला घातला. 1 चमचा इथे आपण धणे-जिरे पूड घालू आणि हे छान मिक्स करू. आता हे जे आपण वाटण तेलामध्ये घातलेलं आहे ना, हे इतकं छान परतलं गेलं पाहिजे, की त्यामधून तेल सुटायला पाहिजे. तर ही एक महत्त्वाची प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. म्हणून जोपर्यंत छान हे वाटण अ, भाजलं जात नाही किंवा छान याचं तेल सुटेपर्यंत परतवलं जात नाही, तोपर्यंत आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलं आहेच, कारण आपण सुरुवातीला ऑइलमध्ये, तेलामध्ये हे चिकन थोडंसं शिजवूनच घेतलं होतं. आता या मसाल्यांसोबत ते पण छान शिजेल आणि जी वाटण आहे, जे ग्रेव्ही आपण करणार आहोत, ती पण चांगली शिजली पाहिजे. तर ही एक महत्त्वाची काळजी इथे आपल्याला घ्यायची आहे. जर तुम्ही तेल सुटेपर्यंत हे परतवलं नाही, तर या ग्रेव्हीमधून पाणी वेगळं होणार. तर ते आपल्याला नको आहे. मस्त तेल बाजूला व्हायला पाहिजे, पाणी नाही. म्हणून ही एक महत्त्वाची स्टेप लक्षात ठेवा. मी परत-परत आय थिंक सांगत आहे, पण ही खूप महत्त्वाची स्टेप आहे म्हणून सांगते. सोबतच मी इथे थोडंसं पाणी पण घालून घेतलेलं आहे. जे चिकनचं पाणी होतं ते आणि जे आपण वाटण तयार केलं होतं मिक्सरच्या पॉटमध्ये ते पण मी पाणी घातलं. अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि परत हे छान मिक्स करून झाकून याला 5 मिनिटं शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण बटर गार्लिक नानची तयारी करून घेऊ. तर इथे मी आज बटर गार्लिक नान मैद्याचं करत आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाचं पण करू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. इथे मी 2 कप मैदा घेतला. चवीपुरतं मीठ घालू. पाव कप आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. 2 कप मैद्याला पाव कप दही एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आणि दही थोडंसं आंबट असावं. खूप आंबट पण नको आणि खूप गोड पण नको. त्यानंतर परत मी पाव कप पाणी घालून घेते. हे पाणी आपल्याला संपूर्णपणे एकदाच नाही घालायचं आहे. थोडं-थोडं घालायचंय. त्याआधी यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. दही आणि बेकिंग सोडाचं रिएक्शन झाल्यानंतर छान एक फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि हीच फर्मेंटेशन प्रोसेस आपल्याला या बटर गार्लिक नान किंवा कुठल्याही नानसाठी पाहिजे आहे. तर इथे मी 1 टीस्पून इतकं बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोडा घ्यायचा आहे, बेकिंग पावडर नाही घ्यायची आहे. आणि आता हे छान मिक्स करू. सुरुवातीला हे असंच दही, मीठ आणि हे सगळं मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे जे डो आहे, आपण जे चपातीचं डो असतं किंवा चपातीचं जे पीठ असतं, कणिक असते, त्याच्यापेक्षा थोडंसं सैल भिजवायचं आहे. हे बघा, असं परफेक्ट आपलं हे डो तयार झालेला आहे. आता याला झाकून अर्धा तास रेस्ट करायला ठेवू. आणि तोपर्यंत आपलं जे चिकन आहे ते पण बघून घेऊ. आता तुम्ही बघू शकता चिकन किती मस्त दिसत आहे. संपूर्ण तेल आहे जे वेगळं निघालेलं आहे. मस्त ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं आणि जे मिक्सरच्या पॉटमधलं पाणी आहे ना, ते पण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे छान मिक्स करू आणि जितकी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे आहे तितकी तुम्ही इथे ग्रेव्ही तयार करून घेऊ शकता. आता याची ग्रेव्ही जी आहे ती खूप अशी लूज ठेवायची नाही, म्हणजे खूप पातळ ठेवायची नाही किंवा खूप घट्ट पण ठेवायची नाही. इतपत अशी लटपट असते ना, तशी ही ग्रेव्ही असायला पाहिजे. म्हणजे चिकन पण दिसलं पाहिजे आणि थोडीशी अशी ग्रेव्ही पण दिसली पाहिजे. तर आता हे तेवढं ॲडजस्ट करून घ्यायचं. चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे आणि याला परत मी 1-2 मिनिटं शिजवून घेते किंवा झाकून ठेवते. आणि आता इथे आपलं जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्याला पण अर्धा तास झालेला आहे. आता मी याचे नान तयार करून घेते. 1 चमचा तेल घालून हे छान मिक्स करू आणि नान करायला घेऊ. नेहमी आपण जी चपातीचा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि तो असा लाटून घ्यायचा आहे. लाटताना मी इथे कोरडं पीठ घेतलेलं आहे, मैदाच घेतलेला आहे. जर तुम्ही गव्हाच्या पिठाचे करत असाल तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. आता याला मी या पद्धतीने थोडासा अंडाकृती आकार दिलेला आहे. गोल केला, अंडाकृती केला तरीही चालेल. वरून मी कलौंजी लावलेली आहे, ज्याला कांद्याच्या बिया पण म्हणतात मराठीत. तर ते लावलेलं आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर आहे
आणि बटर गार्लिक नान आहे म्हटल्यानंतर भरपूर गार्लिक पण लावायचं आहे. तर मी गार्लिक असा चॉपरमध्ये बारीक करून घेतला, चॉप करून घेतला आणि तो असा छान लावून घेतलेला आहे. आता याला थोडंसं एकदा लाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते सगळं छान प्रेस होईल आणि त्याला फ्लिप करायचं. उलट्या बाजूनी त्याला पाणी लावायचं आणि जी ओली बाजू आहे, पाणी लावलेली जी बाजू आहे ती तव्यावर टाकायची. त्यानंतर त्याला वरती छान असे बबल्स येतपर्यंत ती शेकून घ्यायची, म्हणजे तशीच ठेवायची आणि एकदा का वरती त्याला बबल्स दिसले त्यानंतर तवा उचलायचा आणि या पद्धतीने गॅसवर ही भाजून घ्यायची, असं उलट्या साईडने. तर दोन्ही साईडनी आपला हा जो नान आहे ना, तो छान शेकला जातो, भाजला जातो. मला ही नान करण्याची अगदी सोपी पद्धत वाटते, म्हणून मी याच पद्धतीने करते. तुम्हाला कशी आवडते किंवा तुम्ही कसे नान करता मला कमेंट करायला विसरू नका. हे बघा, मस्त नान भाजून झालेला आहे. दिसताना एकदम छान असा दोन्ही साईडनी मस्त भाजून झालेला आहे आणि आता वरच्या साईडनी याला बटर लावू आणि आपलं हे बटर गार्लिक नान तयार आहे. आणि या बटर गार्लिक नानला किती बटर लावायचं हे तुम्ही ठरवा. त्यानंतर इथे आपलं चिकन पण मस्त रेडी आहे. हे हिरव्या वाटणातलं चिकन इतकं अप्रतिम झालेलं होतं, तुम्हाला काय सांगू. एकदा नक्की करून बघा. मी वरून इथे बारीक चिरलेली मेथी घालत आहे. मेथी मी थोडीशी स्वच्छ धुवून घेतली आणि अगदी बारीक चिरून घेतली, ती घातली. याच्याऐवजी तुम्ही कसुरी मेथी सुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे कसुरी मेथी अवेलेबल नव्हती म्हणून मी ही घातली, पण ही घातल्यानंतरही इतकी मस्त भन्नाट चव लागली ना, तर एकदा ही अशी बारीक चिरलेली मेथी घालून हे मस्त हिरव्या वाटणातलं चिकन नक्की करून बघा. आता आपलं हे चिकन आणि बटर गार्लिक नान दोन्ही पण झालं आहे. ते संदीप थोडी जरा माझी मदत करायला आलेले आहे आणि ते पण ही पोळी भाजत होते, म्हणजे सॉरी नान भाजत होते आणि तोपर्यंत त्यांचा टेस्टिंग टाईम होता. तर मी आता त्यांच्यासाठी सर्व्ह करते आणि त्यांनाच विचारते, की हे चिकन हिरव्या वाटणातलं चिकन आणि बटर गार्लिक नान कसं वाटलं? कसं झालंय? चमचा घेऊ. तोडलं. गरम आहे ना. तोडलं ना. मस्त. छोटा पीस बाबा. बस बस. आम्हाला तर हे हिरव्या वाटणातलं चिकन आणि बटर गार्लिक नान अतिशय आवडलं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी सोनल परत भेटते सोमवारी दुपारी 2 वाजता अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.